मित्रांनो, एकीकडे आपण बघतोय की स्मार्टफोनच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्यात. अशातच नोकियाचे फोन बनवणारी HMD कंपनी आता भारतात एक नवीन फोन घेऊन आली आहे. विशेष म्हणजे हा फोन अवघ्या 10 ते 12 हजारांच्या बजेटमध्ये आला आहे. यासोबतच लावा कंपनीनेही याच बजेट रेंजमध्ये एक नवीन फोन लॉन्च केला आहे. दोन्ही फोनमध्ये काय काय फीचर्स मिळत आहेत, हे फोन व्हॅल्यू फॉर मनी आहेत का आणि हे फोन कुणासाठी योग्य आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आधी आपण HMD Vibe 2 हा फोन बघूया. 5G फोन आहे, गेल्या आठवड्यात लॉन्च झाला आहे आणि आता फ्लिपकार्टवर याचा सेल देखील सुरू झाला आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत 11,000 रुपये. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळत आहे. यातलाच 128GB स्टोरेज व्हेरियंट हवा असेल तर त्यासाठी 12,000 रुपये मोजावे लागतील. HMD कंपनीचे फोन त्यांच्या मजबूतीसाठी ओळखले जातात. एकदम क्लीन अँड्रॉइड एक्सपिरियन्ससाठी देखील ते फेमस आहेत. फोनच्या स्पेक्स बघूयात. 6.75 इंचचा मोठा HD+ IPS LCD डिस्प्ले मिळतोय. अर्थात या बजेटमध्ये AMOLED मिळणारी नाहीये. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट मात्र 120 हर्ट्ज आहे, त्यामुळे स्क्रोलिंगचा अनुभव एकदम स्मूथ होतो. डिझाईनच्या बाबतीत देखील हा चांगला फोन आहे. मागच्या बाजूला 2 कॅमेरे मिळतात. बॅक पॅनलवर खालच्या बाजूला HMD ब्रँडिंग दिसतंय. पोर्ट्सच्या बाबतीत एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे 3.5mm हेडफोन जॅक या फोनमध्ये मिळतोय. चार्जिंगसाठी C टाईप पोर्ट आहे. 3 कलर ऑप्शन्स मिळत आहेत. कॉस्मिक लॅव्हेंडर, नॉर्डिक ब्लू आणि पीच पिंक. तिन्ही कलर्स एकदम मस्त दिसतात. प्रोसेसरच्या बाबतीत बोलायचं झालं तर युनिसॉकचा T8200 चिपसेट आहे. या बजेटच्या मानाने चांगला प्रोसेसर आहे. नेहमीची कामं व्हॉट्सॲप, सोशल मीडिया वगैरे आरामात करू शकतो. फार मल्टीटास्किंग किंवा हेवी गेमिंग मात्र शक्य होणार नाही. बाकी फोनमध्ये Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळते आणि HMDची OS एकदम ब्लोटवेअर फ्री आणि क्लीन असा अनुभव देते. सेफ्टीच्या बाबतीत म्हणाल तर फोन अगदी तगडा आहे. IP64 रेटिंग मिळतं आहे. ऐकायला कमी वाटेल पण या बजेटमध्ये IP रेटिंग मिळणंच मोठी गोष्ट आहे. कॅमेराचं म्हणाल तर मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा AI कॅमेरा मिळतोय. पुढच्या बाजूला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. बजेटच्या मानानं चांगलं सेटअप आहे. बॅटरीच्या बाबतीत म्हणाल तर 6000 mAh एवढी मोठी बॅटरी आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आणखीन एक बोनस फीचर म्हणजे फोनची मेमरी ही SD कार्ड टाकून 1 TB पर्यंत वाढवता येते. एकूणच डेली यूजसाठी अगदी परफेक्ट असा फोन आहे, पण तुम्हाला जर हेवी गेमिंग किंवा मल्टीटास्किंग करायचं असेल तर मात्र हा फोन तुमच्यासाठी नाही आहे. दुसरा फोन म्हणजे लावा शार्क 2. इंडियन ब्रँड लावाचा हा 5G फोन आहे. यामध्ये 12,000 रुपयांना एकच व्हेरियंट मिळतोय, तोही 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला. लावाच्या फोनबद्दल एक चांगली गोष्ट असते, ती म्हणजे कंपनी फ्री सर्व्हिस ॲट होम ही सुविधा देते. म्हणजे फोनला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला फोन घेऊन सर्व्हिस सेंटरला जावं लागत नाही, तर कंपनीचे लोक घरी येऊन फोन दुरुस्त करतात किंवा मग फोन सर्व्हिस सेंटरला स्वतः घेऊन जातात. अर्थात असा त्यांच्या वेबसाईटवरचा क्लेम आहे. तुमच्यापैकी कोणी जर लावाचे फोन वापरत असाल तर हा क्लेम खरा आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगाल. बाकी फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचं झालं तर 6.7 इंचचा HD+ डिस्प्ले मिळतोय. 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट मिळतोय. प्रोसेसर अगदी सेमच म्हणजे युनिसॉकचा T8200 हा मिळतोय. बॅटरी देखील सेमच 6000 mAh एवढी आहे. सॉफ्टवेअर देखील सेम Android 16 मिळतंय. एकूणच बाकी बरेचसे फीचर्स सेमच आहेत, पण एका बाबतीत लावा मार खातो, तो म्हणजे कॅमेरा. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा फक्त 13 मेगापिक्सेलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा तर एकदम 5 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा एक फरक म्हणजे किंमत. HMDचा बेस व्हेरियंट 11,000 रुपयांना मिळतो, तर लावा शार्क 2 हा 12,000 रुपयांना मिळतो. म्हणजे HMD 1,000 रुपये कमी घेतो आणि कॅमेराही चांगला देतो. आता कोणता फोन घ्यावा या प्रश्नाचं उत्तर तर स्पष्टच आहे. या दोन्हीमध्ये तुलना केली तर चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि क्लीन अँड्रॉइड एक्सपिरियन्स हे सगळं देणारा HMD Vibe 2 हाच फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे. पण एक मिनिट, याच बजेट रेंजमध्ये आणखी देखील कितीतरी चांगले फोन्स अवेलेबल आहेत. पहिला फोन तर पोको M7 5G. याचा बेस व्हेरियंट ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय, तोच 12,000च्या आत येतोय. बाकी यात IPS LCD डिस्प्ले मिळतोय, 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतोय, स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर मिळतोय आणि 5160 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. HMD आणि लावा दोन्ही फोनच्या तुलनेत यात रॅम आणि स्टोरेज जास्त मिळतंय. कॅमेरा सेमच मिळतोय आणि प्रोसेसर जास्त चांगला मिळतोय. दुसरा फोन म्हणजे मोटोरोलाचा मोटो G45. विगन लेदरचं बॅक मिळतंय. स्नॅपड्रॅगन 6S Gen 3 हा तगडा प्रोसेसर मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. बॅटरी मात्र यात 5000 mAh एवढीच मिळते. पण दुसरी एक गोष्ट म्हणजे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा व्हेरियंट फक्त 11,300 रुपयांना मिळतोय. त्यामुळे या प्राइस रेंजमधला हा आत्ताचा सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी फोन ठरतोय. थोड्या दिवसांपूर्वी या लिस्टमध्ये Realme Narzo 100 Lite हा फोनही आला असता, पण आता कंपनीने त्याची किंमत वाढवून 15,000 रुपयांपर्यंत नेली आहे. त्यामध्ये तुम्हाला बॅटरी मोठी मिळाली असती, पण 15,000 किंमत देऊनही 4GB
GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मिळालं असतं. त्यामुळे आता तो फोन तेवढा व्हॅल्यू फॉर मनी राहिला नाही आहे. बाकी HMD आणि लावाच्या 2 नव्या फोनबद्दल तुम्हाला काय वाटतं? कंपन्यांनी आता जास्त पैसे घेऊन कमी फीचर्स देणारे फोन आणावेत की मेमरी क्रायसिस बंद होत नाही तोपर्यंत फोनच लॉन्च करू नयेत? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.